सर्वांना नमस्कार. गोष्टीचा अथांग समुद्र या संकल्पनेवर आधारित गोवा पुस्तक महोत्सव मांडवी किनारी सुरू होत आहे. जेव्हा प्रत्येक नागरिक पुस्तक वाचतो तेव्हाच देश प्रगती करतो. गोव्यात पुस्तक महोत्सव गोवा फेस्टिवलला सुरुवात होत आहे. तो 5 दिवस आजपासून 8 तारखेपर्यंत चालणार आहे. हजारो पुस्तके विक्रीसाठी न्याहाळण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. ती पाहून डोळ्याचेही पारणे फिटेल. गोवा म्हणजे देवदेवतांची भूमी. इथली सुंदर मंदिरं त्याची साक्ष आहे. दक्षिणेकडील काशी असं गोव्याचं वर्णन केलं जात आहे. येथील भव्य चर्चेस पाहताना परदेशी पाहुण्यांना अचंबा वाटतो. ते म्हणतात रोम ऑफ ईस्ट. येथील राजमहल, आदिलशहा राजवाडा मुस्लिम राजकर्त्यांची साक्ष नोंदवितो. गोव्यात सर्व धर्मीयांचा सलोखा आहे. गोव्यातील लोक सर्व धर्मीयांचा आदर करतात. गोव्यात खाद्यपदार्थांची लयलूट आहे. येथे लाखो भारतीय आणि परदेशी प्रवासी येतात. त्यांना मनोमन मुक्त स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होतो. येथील हवेतच जादू आहे. एकीकडे अंगावरचे अर्धे कपडे कमी होतात. फॅशनची दुनिया आहे. मद्यपानाची रेलचेल आहे. समुद्र किनारे सौंदर्याची चाहूल देतात. त्या जगातले उत्तमोत्तम बुद्धिवंत लेखक, कलाकार, चित्रकार, संगीतकार सहभागी होतील. त्यामधून गोव्याची खऱ्या अर्थाने जगाला ओळख होईल. भारतीय संस्कृतीची जगाला प्रचिती येईल अशी अपेक्षा आजच्या दिवशी व्यक्त करतो आणि समारोप. एका अर्थाने आज राष्ट्रीय पुस्तक न्यासाला खूप आनंद होतोय की गोव्याच्या भूमीमध्ये लोकमान्य कल्चरल फाउंडेशनच्या सहयोगाने आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या सहयोगाने, गोवा राज्याच्या सहयोगाने आम्ही हा गोवा पुस्तक महोत्सव या ठिकाणी आज आयोजित करत आहोत. मी मुंबईमध्ये राहिलो आणि शिकलो आणि त्यामुळे गोवा म्हटल्याबरोबर आमच्या मनामध्ये जे येतं ते त्याचं कधी कधी सांगितलेलं मूळ नाव गोमांचल, गोमांतक, गोपकपट्टम ही नावं आम्ही त्यावेळेला ऐकली. नयन मनोहर समुद्र किनारे. मला आता माहित नाही पण त्यावेळेला 35 ते 40% क्षेत्रफळ गोव्याचं जे जंगलाने आच्छादित आहे असा गोवा. त्याचबरोबर लेखक, कवी, गायक, संगीतकारांची ही भूमी. बाबा बोरकरांच्या कविता आम्ही मराठीमध्ये शिकलो, त्या वाचल्या. NBT तर्फे आपलं मनापासून मी स्वागत करतो आणि आवाहन करतो की आपण सगळेजण ह्या पुस्तक महोत्सवात 2-3 दिवस या. 3-4 तास वेळ काढून या. विविध पुस्तकं बघा, चाळा, विकत घ्या आणि इतकंच नाही तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, आपल्या प्रोफेशनल लाईफ मधल्या सहकार्यांना पण सांगा की पुस्तक महोत्सवात जायचं आहे बरं का, आणि शनिवार रविवार सुट्टी आहे, त्या दिवशी तर जाता येईलच, कारण नका सांगू. त्यामुळे असं एक आवाहन आपल्याला मी करतो आणि या कथांच्या, पुस्तकांच्या, कल्पनांच्या समुद्रामध्ये, ओशन ऑफ स्टोरीजमध्ये आपण यथेच्छ डुंबावं अशी विनंती करतो. आणि शेवटी मला गोव्यामध्ये मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा अनेक लोक शेवटचं वाक्य बोलतात, ते माझ्या मनाला फार आवडतं. मला कदाचित त्याचा उच्चार नीट करता येणार नाही, पण देव बरे करो. नमस्कार. गोवा बुक फेस्टिवल 2026 किरण मामा ठाकूर याने हे एक्झिबिशन एक्सप्लेन करत असताना खूप चांगल्या पद्धतीने पुस्तकाचा शोध कसा लागलापासून तो पूर्णतः गोव्यामधलं फर्स्ट प्रिंटिंग प्रेस म्हणजे 1510 या शतकामधलं आजही आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ते जसं उपलब्ध आहे. फक्त म्हणजे पाहण्यासाठी लोकांना आजही आमचं प्रिंटिंग डिपार्टमेंट ते पाहण्यासाठी देतं. त्याची नोंद सरकारने ठेवलेली आहे. काही गोष्टी ज्या चांगल्या केलेल्या आहेत त्याची नोंद सरकारमध्ये आजही तशा पद्धतीने आहे. म्हणजे नालंदा इन्स्टिट्यूटपासून पूर्ण भारतभर आणि जगभर पुस्तकाचा प्रचार म्हणजे खूप मामांचा अभ्यास खूप दांडगा आहे
आणि त्याने खरोखरच म्हणजे अप्रिशिएट मामांसाठी खूप टाळ्या वाजवायला पाहिजेत असं. टाळ्या फक्त त्यांच्या भाषणासाठी नाही, हे गोवा बुक फेस्टिवल या ठिकाणी होत असेल कुणामुळे तर ते फक्त आणि फक्त किरण मामा ठाकूरांच्यामुळे होतं. अदरवाईज मला नाही वाटत की नॅशनल बुक ट्रस्टवाले काही एवढ्या लवकर गोव्यात आले असते. मामाने त्यांना आग्रह केला. हे फेस्टिवल गोव्यामध्ये वेगवेगळी फेस्टिवल मामाने बघितलेच. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आपण बघतोय की त्याच्याकडे सॅरेंडिपिटी बघतोय. आजकाल म्हणजे याच ग्राउंडवरती मला वाटतं फिश फेस्टिवलपासून फूड फेस्टिवलपर्यंत आणि वाईन फेस्टिवल पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि वेगवेगळ्या काजू फेस्टिवल पण याच ठिकाणी होतं. म्हणजे या सेम ग्राउंडवरती अशी कितीतरी फेस्टिवल होतात ज्या फेस्टिवलमध्ये आपण गाण्याचं आणि पिण्याचं पण बघतोय. पण आज आपण वाचण्याच्या नादामध्ये आहोत आणि आज त्यामुळे अवश्य इट इज नॉट ओनली द एक्झिबिशन, ज्याला आपण म्हणतोय की खूप चांगल्या पद्धतीने मला वाटलं नव्हतं खरं म्हणजे हे एक्झिबिशन एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल. मी ज्यावेळी आलो तेव्हा तर बघतोय की म्हणजे अवाढव्य मंडप, अवाढव्य सेटअप. म्हणजे इट इज नॉट ओनली जस्ट द सेटअप. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॉर्नर्स जे एस्टॅब्लिश केलेले. कुठेतरी मुलांसाठी वेगळा कॉर्नर आहे, पेंटरसाठी वेगळा कॉर्नर आहे, क्रिएटिव्हिटी सगळा वेगळा कॉर्नर आहे, खाद्यपदार्थांसाठी वेगळा कॉर्नर आहे. आणि तरी 10 राज्याहून या ठिकाणी आलेले वेगवेगळे पब्लिशर्स हे या ठिकाणी आलेले आहेत. गोव्यातील लोकांना आणि गोव्यातील विशेष करून मुलांना ही खूप सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा सगळ्या लोकांनी घ्यावा. मराठे साहेबांनी त्याचं सांगितलं की गोव्यातील लोक तसे तृप्त आहेत आपण म्हणतोय आणि दे आर द कल्चर ओरिएंटेड लोकांना साहित्य याच्यामध्ये आवड आहे. आजही गोव्याचं संगीत नाटक हे महाराष्ट्राच्या नाटकाच्या बरोबरीने कधी कधी आम्ही पहिले येतो, महाराष्ट्रानंतर येतो. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण अखिल भारतीय संगीत नाटकाच्या स्पर्धेत गोव्यातील संगीत नाटक पहिलं येणं हे आमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्या रिजनल लँग्वेजेस ह्या एकदा पुनर्जीवित व्हायला लागल्यात आणि रिजनल लँग्वेजेसमधून लोक शिकायला पण लागलेत, वाचायला पण लागलेत आणि लिटरेचर पण नवीन यायला लागलीत. म्हणून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ज्या ज्या प्रांताची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिजनल लँग्वेजेसला स्कोप द्यायला लागलेत. आणि पूर्णतः 4 दिवसाचा हा फेस्टिवल फक्त गोवेकरच नाही तर मला वाटतं या बाजूने असलेले दोन्ही डिस्ट्रिक्ट म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रातले बाकीचे लोक पण या फेस्टिवलला येतील. कारण त्यांना जवळपास या बाजू म्हणजे या जवळपास त्यांच्या जिल्ह्यामध्ये असं फेस्टिवल कधी होणार नाहीये. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की या फेस्टिवलसाठी अवश्य गोव्यामध्ये असलेले टुरिस्टही हे फेस्टिवल पाहायला या ठिकाणी येईल आणि दिल एन्जॉय दिस फेस्टिवल. दिल बुकं घेतील, वाचतील, आपले असणारे प्रत्येक कार्यक्रम हे एन्जॉय करतील. आपणास परत एकदा मी गोवा बुक फेस्टिवल 2026 हा सक्सेसफुल फेस्टिवल गोव्यातला होईल आणि दरवर्षी तुम्ही हा फेस्टिवल या ठिकाणी आयोजित केला तरी सरकारच्या वतीने आपल्याला सहकार्य असेल याची मी खात्री देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, देव बरे.